श्री स्वामी समर्थ। अमावस्येच्या दिवशी चुकूनही ही 7 कामे करू नये, नाहीतर आपले पूर्वज नाराज होतात। तर चला जाणून घेऊया कुठली आहेत ती कामं जी करू नये। तर अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचा अनादर करू नये। पूर्वज म्हणजे आपल्या घरातील मृत व्यक्ती। अमावस्येला पितरांसाठी तर्पण, पिंडदान आदी केल्यास आपल्या पूर्वजांना प्रसन्नता मिळते। कमीत कमी या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण तरी काढावी। नंबर 2, गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना अन्न दिले तर त्या दिलेल्या अन्नातून पूर्वजांना त्याचा वाटा मिळतो असे मानले जाते। या कारणास्तव अमावस्येच्या दिवशी या जीवांना कधीही दुखवू नये। तुम्ही जे काही अन्न तयार करता त्यातील थोडेसे अन्न या जीवांनाही द्या। ते अन्न पितरांना मिळेल आणि ते खुश होतील। नंबर 3, अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज आपल्या वंशजाकडून पिंड, तर्पण, श्राद्ध, दान इत्यादींची प्रतीक्षा करतात। या सर्व गोष्टीतून त्यांना सद्गती मिळण्यास मदत होते। मात्र जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटते आणि मग ते शाप देतात। नंबर 4, शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे की अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तामसिक अन्नाचे सेवन करू नये। या दिवशी मांस, मदिरा, कांदा, लसूण इत्यादींचे सेवन करण्यास मनाई आहे। यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ लागतात। नंबर 5, या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे। नंबर 6, अमावस्येला कडू वचन बोलणे टाळावे। वादविवाद करणे, भांडण करणे या दिवशी हे टाळावे। भांडण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी। तसेच वाईट शब्द वापरू नये। अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने खोटे बोलणे सुद्धा टाळावे। अमावस्येच्या दिवशी दारावर कोणीही भिक्षुक मागण्यासाठी आले तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नये। त्याला यथाशक्ती भोजन किंवा काही ना काही दान नक्कीच करावे। याने वैवाहिक जीवनात मधुरता येते, घरातील गरिबी हळूहळू निघून जाते। लग्न होत नसल्यास जीवनातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होते। लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा एक चमत्कारीच उपाय आहे। या 7 नियमाचे नक्कीच पालन करा। अमावस्येला काय केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या घराची भरभराट होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः असे नक्कीच लिहा। पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। भेटूया अशाच नवीन संदेशासोबत।